नमस्कार. छत्तीसगडमधील बस्तर या नावाचा उल्लेख जरी झाला तरी आपल्या डोळ्यासमोर येतं घनदाट जंगल, तिथे असलेले आदिवासी आणि तो आदिवासी प्रदेश, त्यांच्या समस्या. आज आपल्या समवेत आहेत गेले 35 वर्ष बस्तर इथे काम करणारे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सौ सुनीता गोडबोले. आज या वर्षी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. डॉक्टर, तुमचं मनापासून अभिनंदन, तुम्हा दोघांचं मनापासून अभिनंदन. आणि तुम्हाला हे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमच्या काय भावना होत्या? म्हणजे तुमच्या कार्याला या पुरस्काराने बळ मिळालंय असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल. या पुरस्कारामुळे पहिली भावना अशी मनात आली की हा एक सहजतेनं झालेली ही एक गोष्ट आहे. जशी आई आपल्या मुलाला एखादी मिठाई तोंडात घालती आणि त्या मुलाला जो आनंद असतो त्यात आईचं आणि मुलाचं प्रेम आहे आणि ती एक सहजता आहे, त्यात दिखाऊपणा काही नाही. तशी एक प्रकारची मनात प्रतिक्रिया आली की ही भारत मातेनं आम्हाला दिलेला आहे खाऊ आहे आणि तो सुंदर आहे, त्याच्यामुळं मनात एकदम चांगली भावना निर्माण झाली पहिल्या क्षणी. दुसऱ्या क्षणी थोडा भावनावर येऊन मी हेही सांगेन की ठीक आहे, हा पुरस्कार आम्हाला भारत सरकारने दिलेला आहे, पण ह्याचं मुख्य विषय हायलाईट असा झाला पाहिजे की जंगलातले जे वनवासी मुलं आहेत, जनजाती समाजाची मुलं आहेत, घोर जंगलात राहतात, सगळ्या समाजापासून दुर्लक्षित आहेत, त्यांना कुठलाही बाहेरचा एक्सपोजर नाही, अशा मुलांचं कुपोषण, त्यांचा होणारा ॲनिमिया आणि त्यांना होणारा महाभयंकर मलेरिया, ह्या दुष्टचक्रातून ह्या मुलांना वाचवलं पाहिजे, हा संदेश सगळ्या जगाकडे जावा म्हणून ह्या पद्म पुरस्काराचा आम्हाला जास्ती मोल जाणवतो. त्याचबरोबर वहिनी, मी तुम्हाला विचारेन की तुम्ही देखील डॉक्टरांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून एवढे वर्ष तिथे आहात, तर तुम्हाला या पुरस्कार मिळाल्यानंतर आता तेथील आदिवासी महिलांमध्ये काही बदल होईल असं वाटतंय का? नक्कीच होईल. कारण शेवटी पुरस्कार देण्यामागे भारत सरकारची किंवा केंद्र सरकारची तीच इच्छा असते की जेणेकरून ह्या अशा चांगल्या कामांना एक पुढाकार मिळावा, लोकांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं, स्वतः जाऊन काम करावं आणि आर्थिक मदतही अशा प्रकारची करावी. त्यामुळे जे काम आम्ही करतो आहोत त्याकरता आम्हाला जर जास्तीत जास्त कार्यकर्ते मिळाले, स्थानिक मिळतातच आहे परंतु शहरी भागातनं फार कमी रिस्पॉन्स आहे. विशेषतः माझं महाराष्ट्राकडे आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा पद्मश्री ह्याचा उपयोग आम्हाला आमचं काम वाढवण्यासाठी आणि आमचं मनुष्यबळ वाढवण्यासाठी होईल असं वाटतं. सुनीता वहिनी, तुम्ही म्हणालात की तरुण कार्यकर्त्यांनी तिथे येऊन काम करावं अशी तुमची इच्छा आहे. सध्याच्या काळामध्ये एक प्रचलित शब्द झालाय जेन झी. या जेन झीला उद्देशून तुम्ही काय सांगाल? जेन झीनी जसं त्यांचं स्वतःचं करिअर आणि बाकी सर्व गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष आहे, परंतु संवेदनशीलता आपली वाढवून अशा प्रकारचा जो समाज आपल्या देशामध्ये आहे की ज्याच्याकडे अजूनही खूप उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, त्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत. स्वास्थ्य असेल, शिक्षा असेल, रोजगार असेल, या सर्व विषयामध्ये. परंतु मुख्यतः त्यांना एक चांगल्या प्रकारचं एक्सपोजर देऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना या समाजाबरोबर जगण्यासाठी किंवा आपल्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं सुद्धा योगदान कसं होईल, आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी तर ते करतीलच आणि त्याचीही प्रेरणा त्यांना आम्ही देतोच. पण तरी सुद्धा एक जेन झीनी जर येऊन समोर सांगितलं, इथले तरुण जर तिथे आले, आणि आम्हाला असा अनुभव आहे, ज्ञानप्रबोधिनीचे खूप मुलं आमच्याकडे येतात आणि ती मुलं त्यांना स्वतःला पण खूप काही मिळतं आणि तेही आमच्या मुलांना, आमच्या कार्यकर्त्यांना शिकवतात. आणि त्यामुळे ही अशी देवाणघेवाणीची जी प्रक्रिया आहे ती फार चांगल्या पद्धतीने होईल आणि ह्याच्याकरता जेन झीनी पुढाकार घेतला पाहिजे, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि आमच्या बस्तरला त्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, जेन झीला तुमचं मार्गदर्शन असणारच आहे ना? बिलकुल आहे. आम्ही सगळ्या शाळेमध्ये शिकवायला जातो. मी बस्तरमधल्या अनेक शाळांमध्ये मी शिकवायला जातो आणि 6वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना आम्ही आरोग्याचे सगळे विषय शिकवतो. मला एवढंच म्हणायचं आहे, कोणताही समाजाचं उत्थान व्हायचं असेल तर अधिकार तर शिकवाच, पण कर्तव्यही शिकवलं गेलं पाहिजे. कर्तव्याशिवाय तुम्ही राहू नाही शकत.
जसा गुटखा आहे किंवा अशी व्यसनं आहेत ह्या आदिवासी मुलांना, ह्यातनं कोण वर काढणार? तुमच्याविषयी ज्ञान आहे आणि तुम्ही आपणहून त्या व्यसनापासून दूर राहणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे या सगळ्या व्यसनमुक्तीसाठी. तर हे लोक दुसरं तुम्हाला सांगतात, पण आदिवासी तरुण मुलांनी सुद्धा या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला तुमच्या परिवाराला, देशाला, समाजाला वर उचलण्यासाठी. तर जेनजीला मी हेच सांगेन की आपण फक्त अधिकार समजावून सांगू नका, आपण कर्तव्यही शिकवलं पाहिजे. दोन्ही केलं तरच समाजाचं खरं उत्थान होऊ शकतं. समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत, पण समाजाप्रती आपलं काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण निभावलं पाहिजे ही जाणीव असणारे फार कमी लोक आहेत. डॉक्टरांची आणि सुनीता वहिनीची हीच अपेक्षा आहे की या समाजासाठी, या दुर्लक्षित समाजासाठी काम करायला इथून काही माणसं मिळावीत, त्यांनी तिथे येऊन त्यांचं कार्य जाणून घ्यावं. आपले आयुष्यातले काही 2-4 महिने फक्त तिथे येऊन जर त्यांनी दिले तर त्यांच्या कार्याला फार मोलाची मदत होईल. आर्थिक मदत तर सर्वच करतात, पण शारीरिक मदतीची जेव्हा गरज असते त्यावेळेला अशा कामाचं मोल हे खूप मोठं असतं. डॉक्टर आणि सुनीता वहिनी, तुमच्या कार्याला भरपूर शुभेच्छा. नमस्कार.